अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, हिंदू धर्मामध्ये आपल्या काही ना काही गोष्टींना अतिशय महत्त्व आहे। बऱ्याच गोष्टींना अतिशय महत्त्व आहे म्हणायला काहीच हरकत नाही आणि अशाच काही गोष्टींचा आज आपल्याला उपाय करायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं बघा, आपल्या घराची जी मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाची जी चौकट आहे त्या चौकटीचा हुमरा जो आहे तो आपल्या घराची सीमारेषा आहे आणि म्हणून आपल्याला ह्या हुमऱ्यावरती दररोज सकाळी स्त्रियांनी एक उपाय करायचा आहे। तो उपाय केल्यामुळं तुमच्या घरामध्ये रात्रभर साठलेली जी नकारात्मकता आहे बाहेर ती घरामध्ये प्रवेश करणार नाही। घरामध्ये ज्या अडचणी आहेत, नकारात्मकता आहेत, दोष आहेत ते सगळे निघून जातील। म्हणून दररोज सकाळी स्त्रियांनी मी सांगितलेला हा उपाय उद्यापासून दररोज करा। काय करायचं बघा, एक तांब्या छोटा घ्या, मोठा घ्या, केवढाही घ्या, तुम्हाला शक्य होईल तेवढा, पण तांब्याचाच तांब्या घ्यायचा। प्रत्येकाच्या घरामध्ये तांब्याचा तांब्या असतोच, नसेल तर तुम्ही पळी पंचपात्र जे देवघरामध्ये असतं ते फुलपात्र जरी तांब्याचं घेतलं तरी चालेल आणि त्यामध्ये दररोज संध्याकाळी ते पाणी भरून देवघरामध्ये ठेवायचं। त्यामध्ये थोडंसं एक चमचाभर गंगाजल आणि गुलाबजल टाकायचं आणि हे फुलपात्र भरलेलं किंवा तो तांब्याचा तांब्या आहे तो देवघरामध्ये ठेवायचा। रात्रभर तो ठेवायचा। दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेला आपण उठतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा उठल्या मुख्य दरवाजा उघडायचा आणि हे जे पाणी तुम्ही रात्रभर देवाच्या समोर भरून ठेवलेलं आहे ते तुम्ही मुख्य दरवाजेच्या हुमऱ्यावरती शिंपडायचं आणि अंगणामध्ये। त्यामुळं काय होतं, जी नकारात्मकता रात्रभर तुमच्या हुमऱ्यावरती येऊन साठलेली असते, थांबलेली असते, ती सगळी बाहेरच्या बाहेर निघून जाते, घरामध्ये प्रवेश करत नाही। म्हणून तुम्हाला दररोज सकाळी हे करायचं आहे। त्यानंतर बघा, विशिष्ट तिथी, विशिष्ट सण म्हणजे पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, दुर्गाष्टमी असेल, संकष्टी असू दे, कालाष्टमी असू दे, कुठले नाही कुठले सण आपल्या हिंदू धर्मामध्ये तिथी ह्या अतिशय महत्त्वाच्या असतात। त्या तिथीला तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर संध्याकाळी दोन्हीकडे 2 दिवे लावायचे। ह्या दिव्यामध्ये तुम्ही एक वेलची आणि एक लवंग आणि चिमूटभर हळद टाकायची। मुख्य दरवाजाला त्या सणाला तिथीला हुमरा जो आहे त्या हुमऱ्याला हळदीचं लिंपण करायला विसरू नका, कारण हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि माता लक्ष्मीचं आपण स्वागत करण्यासाठी मुख्य दरवाजावर हळदीचं लिंपण करायचं आहे आणि त्याचबरोबर त्याच हुमऱ्यावरती हळदीच्या लिंपणानंतर मधोमध हुमऱ्यावरती एक हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे। हे हळदीचं स्वस्तिक जसं रांगोळीचं स्वस्तिक काढतो त्याच पद्धतीनं स्वस्तिक काढायचं। दोन्हीकडं 2 स्वस्तिकला सीमारेषांमध्ये हळदीचे ठिपके द्यायचं। अशा पद्धतीनं तुम्ही करायचं। त्यानंतर बघा, तुमच्या घरामध्ये मीठ असेल, तेल असेल, तांदूळ असेल, पीठ असेल, त्यानंतर हळद असेल, ह्या गोष्टी तुम्ही कधीही संपू द्यायच्या नाहीत। एकेकांना सवय असते बघा, पूर्ण संपेपर्यंत पीठ बसायचं आणि एखाद्याच्या घरी उसनं मागायला जायचं, पण हे साप चुकीचं आहे, कारण उसनं देणाऱ्याला आणि उसनं घेणाऱ्याला दोघांनाही त्याचा त्रास होत असतो। म्हणून कधीही कुणाच्या घरी तुम्ही पीठ, मीठ, तेल, हळद हे मागायला जाऊ नका। तुम्ही शक्य तेवढे, आत्ता इतके किराणा मालाची दुकानं पावलाला आहेत, तुम्हाला पावलाला ह्या वस्तू मिळण्यासारख्या आहेत। पूर्वी फार अडचणी असायच्या, गावात लोक शेतामध्ये राहायची, मळ्यामध्ये राहायची आणि ती लोक शेतामधून जायला प्रॉब्लेम यायचा म्हणून एकमेकाच्या ठिकाणी जायचे, पण आता हल्ली प्रत्येक घराजवळ दुकान आहे किराणा मालाचं। त्यामुळे तुम्ही शक्यतो संपण्यापूर्वी ह्या वस्तू आणायच्या, कारण माता लक्ष्मी तुमचे परीक्षा बघत असते आणि त्यामुळं हे सगळ्या वस्तू संपेपर्यंत तुम्ही कधीच बसायचं नाही। वस्तू शिल्लक असताना, पीठ तुमचं 1 दिवसाचं शिल्लक असताना, गव्हाचं असू दे, ज्वारीचं असू दे, डाळीचं असू दे, पीठ संपण्यापूर्वी तुम्ही दळून आणा। तांदूळ असतील तुम्ही संपण्यापूर्वी आणा, मीठ संपण्यापूर्वी आणा, तेल संपण्यापूर्वी आणा। त्यानंतर जे हळद आहे ही हळद बरणी भरून ठेवा, कारण हळद माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे हळद तर कधीच संपू देऊ नका।
त्यानंतर तुमच्या देवघरातील हळदी कुंकवाचा जो चौफुला असतो, जे हळद कुंकू तुम्ही देवघरामध्ये करतात ते कायमस्वरूपी तुमचं भरलेलं पाहिजे. हळद आणि कुंकू हे कधीच त्यामध्ये मोकळं होईपर्यंत तुम्ही करू नका. हळद थोडी संपली की लगेच भरा, कुंकू थोडं संपलं की लगेच भरा. ते हळदी कुंकूसुद्धा कायम भरलेलं ठेवा. त्यानंतर मीठ आणि तेल जे असतं भाजीचं, शेंगतेल, हे कधीच शनिवारी खरेदी करू नका. त्याचा शनीचा दोष आपल्याला लागत असतो. अशा काही विशिष्ट ज्या गोष्टी आहेत, जे नियम आहेत, ते जर तुम्ही पाळले तर तुमच्या घरामध्ये कधीच लक्ष्मी कमी पडणार नाही आणि लक्ष्मीचा सदैव वास राहील. उंबऱ्यावरती दररोज जर हळदीचं लिंपण केला तर अतिशय चांगलं. दररोज संध्याकाळी एक तरी दिवा तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर लावत जा आणि दिवा लावत असताना दिव्याखाली आसन म्हणून थोडेसे तांदूळ किंवा फुलाची पाकळी ठेवायला विसरू नका. हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते तुम्ही नक्की करा. बघा, तुमच्या घरामधले दोष निघून जातील, घरामध्ये आर्थिक अडचणी आहेत त्या निघून जातील आणि घरामध्ये सदैव मंगलमय सगळं होईल. हा उपाय नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण व्हिडिओला बनवताना खूप आम्हाला मेहनत घ्यावी लागते. सबस्क्राईब तर तुम्ही एका ह्याच्यात करू शकता. त्यामुळे प्लीज कोणाचेही व्हिडिओ असू दे, यूट्यूबला जे जे लोक व्हिडिओ बनवतात त्यांना थोडी तरी मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर लक्ष्मी अखंड स्थिर मिळाली आहे. तुमचं सगळ्यांचं आरोग्य उत्तमच राहिलं आहे असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.